जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. या नवरात्र उत्सवानिमित्त समर्थ सेवा मंडळ सज्जनगडतर्फे हे रोजचं सायंकाळचं एक छोटं कार्यक्रमाचं सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण पहिले 3 दिवस समर्थाने रचना केलेली देवीवरची स्तुती, आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे असं त्या काव्याचं नाव आहे. स्फुट प्रकरणामध्ये ते येतं. त्याचं आपण चिंतन करत आहोत. शारदीय नवरात्र उत्सव आणि ह्या काळच असा असतो, थोडंसं ऋतुमानात बदल घडत असतो. पाऊस पडलेला असतो, पाऊस पडून शांतता आलेली असते, इकडे ऊन व्हायला लागलेलं असतं आणि सगळ्या सृष्टीला एक बहार आलेला असतो. खास करून फुलांना. आपल्याला माहिती असेल सज्जनगडच्या जवळ कास पठार आहे, त्या ठिकाणी खूप वेगवेगळी फुलं येतात. पण ह्या सज्जनगडच्या ह्या परिसरामध्ये देखील अनेक ठिकाणी फुलं फुलतात, वेगवेगळ्या प्रकारची. आणि ते इतकं दृश्य बघायला छान वाटतं, कारण आत्ता सगळी सृष्टी प्रफुल्लित असते, सगळीकडे आनंद असतो. आणि म्हणून ह्याला विशेष महत्त्व आहे, कारण पाऊस थांबलेला आहे आणि अजून वातावरणामध्ये पावसाळं वारं काहीसं आहे, परंतु तरी देखील प्रफुल्लता आहे. हा कालावधी खूप छान. आणि म्हणून ह्या आनंदित असणाऱ्या सृष्टीचा आपणही त्या सृष्टीकडे बघत राहिल्याने तो आनंद आपल्यामध्ये संक्रमित होत असतो. आणि हे संक्रमित होण्यासाठी म्हणून सृष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्याला तटस्थ भूमिकेने बघायला आपल्याला आलं पाहिजे. आणि तटस्थ भूमिकेने बघणं या शब्दाने त्याच्याकडे कुठल्याही मनोविकारांव्यतिरिक्त केवळ सृष्टीचा खेळ, केवळ ह्या मायेचा खेळ बघता आला पाहिजे. त्याला तटस्थ भूमिका म्हणता येईल आपल्याला. आणि त्या भूमिकेतून आपण एकदा बघायला लागलं की सगळीकडे सदैव आनंद असतो भरलेला, कारण ही चाललेला ह्या मायेचा तांडव, हा मायेचा खेळ, त्याला तांडव न म्हणता खेळ म्हणूया, कारण तांडव म्हटल्यानंतर त्याला वेगळा अर्थ होतो, परंतु हा छान मायेचा खेळ चालू आहे. या अर्थाने बघत राहिलं की सृष्टीमध्ये भरलेला आनंद आणि तिचं सहजता हे अनुभवायला येतं. आणि अशाच परिस्थितीतनं ती काय आहे आणि ती कशी खेळ खेळवते हे बघायला दिसायला लागतं, बघायला येण्यापेक्षा दिसायला लागतं. आणि तेच समर्थ म्हणतात की ती सगळ्या ठिकाणी चालक आहे, तीच चालवते आहे, ती शक्ती आहे. काल आपण बघितलं दोन उदाहरण बघितली. जसं मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यानंतर कितीही चांगला मोबाईल असला तरी शक्तीच त्याच्या आत नाही, आणि शक्ती नाही की त्याचं कार्य थांबतं. हे थांबलेलं जे कार्य आहे ह्याचं कारण शक्तीहीन झालेलं आहे. तसंच आपली सगळी क्रिया ही शक्तीच्या आधाराने आहे. आणि समर्थ इथे म्हणतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी रे, जयाचेनी उठती वाचा चारी रे, शक्तिवीण बापुडा देहधारी रे, शक्तिवीण तो काहीच नाही रे. हे तिसरं चरण आहे त्याचं. ह्या कायेला चालवणारी ती शक्ती आहे. कायेसकट कायाच काय, सगळं चराचर तीच चालवती आहे. परंतु मला मनुष्यपणाचं विशेषत्व काही असेल तर ते वाणी आहे. ही वैखरी वाणी जी आहे त्यातनं मला शब्दोच्चार करता येतात, आणि ह्या शब्दोच्चारांच्या मार्फत मी माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतोय. तेव्हा या शब्दोच्चाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना इतर प्राण्यांपासून मनुष्य वेगळा कशाच्या आधाराने आहे, तर अनेक गोष्टींपैकी ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला वाणी आहे किंवा शब्दोच्चार आहे. त्यांच्या ठिकाणी वाणी नाही का? आहे, पण तो शब्दोच्चार नाही. त्यांच्या ठिकाणी ती वैखरीची कृपा नाही वा सरस्वतीची कृपा नाही. आणि म्हणून आपल्या इथे केवळ एकच वाणी नाही, 4 वाणी प्रत्येक माणसाला आहेत.
पण वैखरी ह्याने प्रगट होणारे शब्दोच्चार आणि त्या शब्दोच्चारांमध्ये विविधता ही केवढी समृद्धी आलेली आहे. नाना प्रकारच्या भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेचं सौंदर्य आहे. प्रत्येक भाषा म्हणजे अगदी साधे शब्दार्थ समजणे आणि त्याचा गर्भित अर्थ समजणे हे स्वतंत्र मुद्दे झाले. तरी भाषा ह्याची खासियत, विशेषता प्रत्येक भाषेला आहे आणि ती खासियत समजल्याशिवाय ती भाषा जाणवता येत नाही, जाणून घेता येत नाही आणि ती कळल्याशिवाय आपल्याला ती माणसंही कळत नाहीत. कारण भाषा व्यक्त करते विचार आणि विचार व्यक्त होण्यासाठीचं जे माध्यम आहे वैखरी, ती शारदेची शक्ती आहे. कारण ती मायेची शक्ती आहे. समर्थ इथे म्हणतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी रे. 4 प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत माणसाच्या ठिकाणी. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी ही सर्वात आत नाभिस्थानाच्या वरती, त्या ठिकाणी ती आहे. पुढे हृदयाच्या ठिकाणी पश्यंती, आपल्या गळ्याच्या ठिकाणी मध्यमा धरलेली आहे आणि वैखरी म्हणजे जी जिभेवर आहे त्यातनं प्रत्यक्ष प्रगट होते. आता ती वाणी म्हणाल तर अशी कुठली ऑर्गन नाही येतो किंवा असं काहीतरी स्थूल म्हणून दाखवता येत नाही, परंतु ते तिथे आहे म्हणून हे पुढचं मी बोलतो येतंय आणि तुम्ही ऐकता आहात ते शब्द. तर ह्या 4 प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत. समर्थ म्हणतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी रे, जयासेनी उठती वाचा चारी रे. ह्या चारही वाणी, चारही वाचा जिच्यामुळे सुरू होतात ती म्हणजे ही शक्ती आहे. ती म्हणजे ही माता भगवती आहे. शक्ती स्वरूप आहे भगवंताचं. तर ही शक्ती आहे म्हणून ह्या चारही वाणी येतात. नाहीतर शक्ती नसेल तर ह्या वाणीच उमटणार नाहीत. देह ज्या वेळात मनुष्य हा देह सोडतो त्या वेळामध्ये आपली जीभ आणि आतले सगळे अवयव तसेच असतात, पण शक्ती नाहीशी होते आणि म्हणून प्रेताला वाणी नाही. किंबहुना एकदा मनुष्य तो देह सोडून गेला की ते जे उर्वरित त्याचा देह, मृतदेह आहे, त्याला वाणी नाही, हालचाल नाही, काही नाही, कारण ती शक्ती निघून गेलेली असते. म्हणून ह्या चारही वाणी शक्तीच्या आधाराने आहेत. किंबहुना शक्ती आहे म्हणूनच या वाणीतून कार्य घडतं आहे. आणि ह्या चारही वाणींचं केवढं कार्य आहे. सगळ्या ठिकाणी शब्दच असतात. किती शब्दांचा हा खेळ बघावा. प्रत्येक ठिकाणी मी जिथे जिथे जातो त्या सगळ्या ठिकाणी शब्दच चाललेले असतात. ती वाणी आहे वैखरी, पण ही केवळ वैखरी नव्हे तर ह्या चारही वाणींचा तो परिपाक आहे की जे वैखरी वाणीतून प्रगट होतं आणि ते मला समजतं, माझ्या बुद्धीप्रत येतं. ती स्वतंत्र शक्ती आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या शक्तीमुळे मी शब्दोच्चार केला, मी विचार केला, विचार करून शब्दोच्चार झाला, शब्दोच्चार दुसऱ्यापर्यंत पोचला, पण दुसऱ्याला शब्दच कळले नाहीत कारण त्याची आकलन शक्ती नाही. आपण म्हणतो की नाही, त्याची आकलन शक्ती कमी आहे. म्हणजे काय कमी आहे? आकलन शक्ती. 2 शब्द आपण सहजगत्या वापरतो. आकलन करण्याची क्षमता वा त्याच्या आकलनाला शक्ती नाही, म्हणजे शक्तीचं पाठबळ नाही. म्हणून माझे शब्द आहेत ते परिपूर्ण आहेत आणि ते माझ्या मुखातून वा माझ्या लेखणीतून शब्द बाहेर पडलेले आहेत, ते तिथपर्यंत पोचले, परंतु आकलन झालं नाही. संतांचं तसंच आहे. संतांनी त्यांच्या शब्दांमध्ये सामर्थ्य ठेवलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोचवतात, पण माझी आकलन शक्ती कमी पडते. म्हणून दासबोध वाचत असताना एक छान प्रार्थना आहे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. मला आपण सांगितलेला दासबोध आहे, त्याच्यात समर्थांचे शब्द आहेत, ती वाणी आहे समर्थांची, त्याच्यात त्या शब्दांमध्ये समर्थांची शक्ती दडलेली आहे, पण ती दडलेली शक्ती दडून राहिलेली आहे, ती प्रगट झालेली नाहीये. ती प्रगट करण्याचं कार्य मला माझ्या बुद्धीच्या मध्ये होऊ दे, त्या शब्द सामर्थ्यासकट माझ्या आत येऊ देत आणि मला आकलन होऊ द्या. ही आकलन शक्ती प्राप्त करून घेणे हे त्यांच्या ठिकाणी आपली शरणागती झाली की लगेच प्राप्त होते. म्हणजे मला ती शक्ती विकसित करून हवी आहे. आणि कोणाला ही शक्ती विकसित करून होते? आपला विषय चालला आहे शक्तीचा. तर ही शक्ती कोणामध्ये विकसित होते? ज्याच्या ठिकाणी शरणागती आहे त्याच्यावर ते कृपा करतात आणि त्याची शक्ती विकसित करतात की त्याला आकलन व्हायला लागतं. आपण अनेक ठिकाणी बघत असाल,
ध्यानाला बसतात लोक, इंट्युशन म्हणतात. मला असं सुचलं, सुचणे, नाही का? आता हे जे सुचणं आहे, इंट्युशन, काय आहे? ही शक्ती आहे. आणि ती शक्ती त्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. आत्ता काय करायला हवंय हे कळतं. समंजसपणा, कळणं, आकलन होणं, ही शक्ती आहे. आणि शक्ती असेल तर ते सगळं कार्य घडत असतं पुढचं. शक्तीशिवाय कार्यच घडू शकत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी रे, जयासेने उठती वाचा चारी रे. चारी ही वाचा त्या शक्तीमुळे प्रगट होतात. आपला सगळा विषय चालला आहे तो त्या वाणींवर चालू आहे. आता या 4 प्रकारच्या वाणी, त्यातनं निर्माण झालेले शब्द आणि शब्दांनी चाललेला सगळा ब्रह्मांडाचा पसारा. आणि हे जे चालू आहे ते मला आकलन होण्यासाठी माझी आकलन शक्ती वाढवणे, ती शक्ती जागी करणे, त्या शक्तीचा खेळ बघणे. जया असे निवटती वाचा चारी रे, शक्तीवीण बापुडा देहधारी रे, शक्तीवीण तो काहीच नाही रे. शक्तीशिवाय काही नाही. आपण हे अनेक वेळा ऐकतो, बघतो, अनुभवालाही येतं. शक्ती नाहीये. मला एखाद्या मुलाला आकलन शक्ती कमी आहे, तर ती आकलन शक्ती विकसित करावी लागते. आणि ते जर नाही केलं तर मग यश येत नाही. अनेक ठिकाणी आपण बघतो, आपण काही कार्य करत असतो आणि यश येत नाही. यश का येत नाही? कारण समर्थ म्हणतात, अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना. ते यश येण्यासाठीचं जे अचूक प्रयत्न आहेत ते होत नाहीत. म्हणून तिथे आपल्याला ती आकलन शक्ती कमी पडते. मला इथे नेमकं काय करायला हवंय? प्रसंग एकच असतो, त्याच्यावर सोल्युशन अनेक लोकांना अनेक सापडतात. अनेक लोकांना अनेक सोल्युशन आहेत असं वाटतं, नाही का? त्यात मतभेद असतात, त्यालाच म्हणायचं मतभेद. पण प्रत्येकाच्या ठिकाणी जी शक्ती कार्यरत असते ती बुद्धी कार्यरत असते. तिच्या ठिकाणी जितकी शक्ती त्याप्रमाणे निर्णय. आणि असं असल्यामुळे ज्याचा बरोबर योग्य निर्णय होतो किंवा ती निर्णायक शक्ती ज्याच्या ठिकाणी कार्यरत असते त्याच्याकडे त्याला यश येतं. यश येण्यासाठी म्हणून त्या शक्तीची गरज आहे. म्हणून तर उपासना करावी लागते. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविण निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासना नाही केली तर आपल्याला यश येत नाही. ज्याला यश हवंय त्याला उपासना करावी लागते. आणि उपासना या शब्दानेच आपण त्या शक्ती संचय करत असतो, त्या शक्तीचं आवाहन करत असतो, त्या शक्तीपुढे मी विनम्र होत असतो आणि ती शक्ती जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते केलं म्हणजे ती उपासना केली की मग यश 100% येतं. मग काही वेळा विचार करून येतं, काही वेळा माझ्या विविध ज्या शक्ती लागणाऱ्या आहेत त्या मी विकसित करणं, ह्यालाच म्हणायचं संस्कार. काल आपण हे बघितला विषय. आणि अशा संस्कारित जो असणार आहे, ज्याला त्याने शक्ती आपल्या विकसित केलेल्या आहेत, त्यालाच ते यश साधतं, बाकीच्यांना नाही साधत यश. म्हणून यश येण्यासाठी शक्तीची कृपा लागते, उपासनेचं पाठबळ लागतं. समर्थ म्हणतात, शक्ती विण तो काहीच शक्ती विण तो काहीच न करी रे. शक्तीशिवाय दुसरं काहीही करत नाही कार्य. कार्य आहे म्हणजे तिथे शक्ती आहे. कार्य घडताना दिसते याचा अर्थ तिथे शक्ती आहेच. असं आहे की एखादा मोठा कोणतरी कलेक्टर म्हणा किंवा अमका तमका यांचा मुलगा गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेला काही कामासाठी म्हणून, तर त्याचं काम लगेच होऊन जाणार आहे. कारण त्याच्या मागे त्याच्या वडिलांची शक्ती उभी असते, नाही का? काय होणार आहे? कारण तो किती आहे मोठा माहित नाही, त्याच्या वडिलांकडे शक्ती आहे, ती शक्ती त्याच्या बरोबर असते. तो त्या वडिलांचा मुलगा, त्याचे वडील कलेक्टर आहेत वा तत्सम मोठे कोणतरी आहेत, ह्या नावात जे वलय निर्माण होतं म्हणजे ती शक्ती जी तिथे उभी राहते त्यातनं त्याचं कार्य सहज होतं. असं प्रत्येक ठिकाणी आहे. आणि म्हणून भक्ताच्या ठिकाणी भगवंताची शक्ती उभी राहते. भक्ताच्या ठिकाणी त्याच्या भगवंताची शक्ती त्याच्या मागे उभी राहते आणि म्हणून भक्ताचं कार्य देखील सहजगत्या होऊन जातं. हा, तर सहजगत्या होतं याचा अर्थ काही कष्ट करावेच लागतात, सगळ्यांनाच करावे लागतात. परंतु यश येतं, ते कार्य घडवून नेतं, याचं कारण ती शक्ती तिथे कार्यरत होते, भगवंताची कृपा. आणि संतांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी कृपा नावाची फार मोठी शक्ती आहे. ते कृपा करतात
त्यांची शक्ती त्याच्या ठिकाणी कार्यरत करतात आणि मग ही युजेस अस ॲज अ टूल असं ते करतात. शक्ती विण तो काहीच न करी रे, त्या शक्तीशिवाय दुसरं कोणी काहीच कार्य करत नाही. पुढे म्हणतात मुळारंभी तयेचा उदो झाला रे, पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे, रात्रंदिवस मायेचा लो लागला रे, सदानंदी आनंद मोठा झाला रे. रात्रंदिवस मायेचा लो लागला रे. तिसरं चरण आहे या ह्या कडव्यातलं. रात्रंदिवस मायेचा लो लागला रे, आपल्याला त्या मायेचा लळा लागलेला आहे नाही का. सगळ्या ठिकाणचं कार्य करत असताना मी असा जो भान आहे, इथूनच तिची सुरुवात आहे. ते मला ह्या चराचर विश्वाबद्दल जे आकर्षण पडतं आहे, ह्या चराचर विश्वातलं मला हवं असं वाटतं आहे आणि ह्या चराचर विश्वातच समाधान व आनंद भरलेला आहे असं जे मला वाटतं आहे, तेच म्हणजे मला मायेच्या ठिकाणी मी आसक्त झालेलो आहे किंवा मायेने गुंडाळलो गेलेलो आहे, हे त्याचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात रात्रंदिवस मायेचा लो लागला रे. आणि याचा दुसरा एक अर्थ आहे, सगळ्या ठिकाणी मायेचा खेळ मांडलेला आहे, मायेने खेळ मांडून ठेवलेला आहे. पंचभूतांचा गोंधळ मांडला रे, पंचभूतांचा गोंधळ मांडून ठेवलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी 5 महाभूत आहे. आणि या पंचभूतांचं पंचीकरण होऊन हे सगळं जे आत्ता सृष्टी दिसते, हे पंचीकरणानंतरची सृष्टी आहे. आणि मला दिसते आहे, वास्तविक पाहता भ्रम आहे, पण भ्रम दिसतो की नाही. जादूगार जो जादू करतो तेव्हा ती जादू प्रत्यक्ष घडलेली माझ्या डोळ्यासमोर दिसत राहते, म्हणजे ती दिसते आणि मला ती खरी वाटते. ही सुद्धा तिची शक्ती आहे. आणि त्याला म्हणायचं मायेची शक्ती, तिची भ्रमवण्याची शक्ती आहे. ती भ्रमतात, भुलतात, ती भुलवण्याची शक्ती कार्यरत करते. आणि मग आपल्याला विसरायला होतं, मी नक्की कोण आहे हेच विसरून जातो. हिप्नॉटिझम नाही का, आपल्यावर ते त्यांची शक्तीचा प्रयोग करतात, मला हिप्नोटाईज केलं जातं आणि मग ते जे म्हणत आहेत ते मला खरं वाटायला लागतं आणि मी तसं पक्क धरतो की हेच खरं आहे. आत्ताही तसंच झालंय, हे ह्यातलं काही खरं नाहीये, पण हा भ्रम नाही हे मला भ्रमात असताना कळत नाहीये. अशा त्या मायेचा माझ्यावर पगडा बसलेला आहे, त्या शक्तीचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे. ती भुलवण्याची शक्ती जी तिची आहे ती माझ्या ठिकाणी कार्यरत झालेली दिसती आहे. म्हणून समर्थ म्हणतात 5 भूतांचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ घातलेला आहे सगळा. आता देवीचाही गोंधळ घालतात, माहिती आहे ना, आपल्या सगळ्यांना माहिती असतील देवीचा गोंधळ असतो. त्या गोंधळाने असं की तिची स्तुती केलेली असते, मग तिचं कार्य दर्शवलेलं असतं, त्याच्यामध्ये काहीसं तिचं एखादं चरित्र रंगवलेलं असतं, म्हणजे तिचं कार्य त्याच्यातनं व्यक्त केलेलं असतं. काय काय करते देवी आणि काय केलंय देवीने. मग समर्थ म्हणतात पंचभूतांचा गोंधळ म्हणजे इथे सगळा मायेचा पंचभूतांच्या मार्फत चाललेलं कार्य आपल्याला दृष्टीस दिसतंय असं समर्थ म्हणतात. मुळारंभी तयेचा उदो झाला रे, मुळारंभाच्या ठिकाणी ती उद्भवली. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, पहिला श्लोक मनाच्या श्लोकातला. ती निर्माण झाली, तो संकल्प उठला, मी एकटा आहे, मी बहुभाव एकोहम, हा संकल्प, ते जे पहिलं चळण झालं तिथेच तिचा आरंभ झाला. ती मूळ माया तिथे प्रगट झाली आणि सुरुवात झालं तिचं सगळं. तिथून मी एकटा आहे असं जे पहिलं फिलिंग आलं तिथेच ती निर्माण झाली आणि तो मूळ पुरुष किंवा ती मूळ माया, तिथून ते संकल्प झाला की आता मी बहु व्हावं, तो मूळ संकल्प. आणि समर्थ म्हणतात मुळारंभी तयेचा उदो, उदो म्हणजे निर्माण, निर्मिती, निर्माण. उदो झाला रे, ती निर्माण झाली मुळाच्या आरंभी, मुळाच्या आरंभी, मुळारंभी म्हणजे मुळाचा जो आरंभ झाला तिथे तक्षणी. कसा आरंभ झाला, मी एकटा आहे हा संकल्प उठला आणि तिची सुरुवात झाली शक्तीची, मायेची. म्हणून भगवंताच्या ठिकाणी ती इच्छाशक्ती पहिले प्रगट झाली आणि त्याला इच्छा झाली बहु होण्याची. म्हणून मला सुद्धा एकटं करमत नाही, मला पण लोक लागतात, मी एकटा नाही राहू शकत. एकट्याने कसं राहायचं, बहु हवं, मी रमावं असं त्याला वाटलं, मला रमवण्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून मला सदैव करमणूक लागते, मलाही रमावं असं वाटतं, कारण हा त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला संकल्प आहे. त्या मायेच्या ठिकाणी ती रमवण्यासाठीच मुळी निर्माण झालेली आहे. तेव्हा मला सदैव काही ना काहीतरी
एन्जॉयमेंट आणि एंटरटेनमेंट लागते. आय लाईक टू गेट एंटरटेन. मला आवडतं रमायला, मला आवडतं, कारण मला त्यातनं आनंद मिळतो आहे असं माझ्या ठिकाणी पक्क झालेलं असतं. म्हणून समर्थ म्हणतात, मुळारंभी तयेचा उदो झाला रे. मुळारंभी तिचा उदो उद्भवलं, ती निर्माण झाली अशी ती माया. सदानंदी आनंद मोठा झाला रे. कारण ती सदैव ती स्वतः आनंदी आहे. भगवंताचं मूळ स्वरूपच मुळी आनंद आहे. सत, चित आणि आनंद. त्यातलं आनंद हे त्याचं स्वरूप आहे आणि तीही आनंदी असते सतत, कारण तीच शक्ती आहे आणि ती सदैव तिच्या ठिकाणी कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम तिन्ही प्रकारच्या शक्ती आहेत. करण्याची पण आहे, न करण्याची आहे, किंवा काहीतरी वेगळंच करण्याची शक्ती आहे. ती शक्ती आहे किंवा तीच ती शक्ती की जी ह्या सगळ्यांना धावायला लावते आणि ती स्थिर झाली, ती आनंद स्वरूपच आहे. आणि मी तिच्या ठिकाणी स्थिर झालो किंवा मला बोध झाला की मग मला समजतं हे भ्रम आहे, मग मला आनंद होतो. कळलं, एखादी गोष्ट कळली की आपल्याला आनंद होतो की नाही, हा समजलं. असं जे येतं ज्या क्षणी एखादं गणित सुटलं, हा समजलं, हे जे समजणं जे आहे ना, हे ज्ञानाच्या ठिकाणी आनंद आहे. आणि ज्ञान हे तिच्या ठिकाणी स्थिर आहे, त्या मायेच्या ठिकाणी आहे. मायेला ओलांडणं हेही ज्ञानानेच शक्य आहे आणि तिला ओलांडलंय हे मात्र कळत नाहीये. पण त्याच्या ठिकाणी तो आनंद मात्र आहे, कारण ते भगवत स्वरूप आहे, ते तिचंच स्वरूप आहे, ती आनंद मूर्ती आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सदानंदी आनंद मोठा झाला रे. अत्यंत आनंद झाला, सदानंदी. सदानंदी ती आहे, आनंद मोठा झाला रे. तिच्या ठिकाणी मी एकरूप झालो. मी त्या समाधी अवस्थेच्या ठिकाणी गेलो की मग मला आनंद होतो आणि हा आनंद देखील मुरतो, नाहीसा होतो आणि स्वस्थता येते. असं जिचं स्वरूप ते म्हणजे ती माया. आणि म्हणून तिच्या ठिकाणी शरणागती पत्करली, गुरूंच्या ठिकाणी शरणागती पत्करली की तीच ती कृपा करते. म्हणून मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. मोक्षश्रिया अलंकृत, ते कुठल्या शक्तीने अलंकृत आहेत, कुठल्या काय म्हणता येईल दागिन्यांनी अलंकृत आहेत संत, तर ते मोक्षलक्ष्मीच्या ऐश्वर्याने अलंकृत आहेत. आणि ती मोक्षलक्ष्मी ते जे त्यांच्या ठिकाणी शरण येतात त्यांना ते प्रदान करतात, ती शक्ती त्यांना संक्रमित करतात. गुरु आपल्या शिष्याच्या ठिकाणी ती शक्ती संक्रमित करतो आणि ये हृदयीचे ते हृदय, ते म्हणजे काय आहे, ते ज्ञान ती शक्ती तिथे प्रगट करतात, त्याची आकलन शक्ती विकसित करतात आणि त्याला समजायला लागतं. अशी प्रार्थना करूया आपण समर्थांना की आमच्यावरही आपली पूर्ण कृपा व्हावी आणि उरलेल्याचा आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.